नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे मज्जासंस्थेच्या नर्व सिस्टीमला होणारा आजार. हा एक मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या भागाला म्हणजे सेंट्रल नर्व सिस्टीमला होणारा रोग आहे. हा हळूहळू वाढत जातो. संज्ञा वाहिनीवर जे मायलिन नावाचे आवरण असते ते रोगामध्ये नष्ट होते. मेंदू आणि मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड या दोघांना मिळून मध्यवर्ती मज्जासंस्था असे म्हणतात. शरीरातील प्रत्येक भागाची ही संस्था जोडलेली असते. शरीराकडून मेंदूकडे आणि मेंदूकडून शरीराकडे संदेशाची देवाणघेवाण या मज्जासंस्थेमार्फत होत असते. अगदी झोपेत सुद्धा हे कार्य चालू असते. एखाद्या स्नायूची हालचाल करायची असेल तर मेंदूकडून स्नायूकडे असंख्य सूचना जात असतात. या सूचना किंवा संदेश पोहोचवण्याचे काम मज्जातंतू मार्फत म्हणजे नर्व मार्फत होत असते. मल्टिपल स्क्लेरोसिस या रोगामध्ये या संदेश वहनाचे नीट होत नाही आणि अडखळत होते किंवा पूर्ण थांबते, कारण यात मज्जातंतूमध्ये बिघाड झालेला असतो. मेंदूतील आणि मज्जारज्जूमधील अनेक भागामध्ये बिघाड झालेला असतो, म्हणून याला मल्टिपल स्क्लेरोसिस असे म्हणतात. हा रोग 20 ते 50 गटातील लोकांना होतो. 50 नंतर आणि 20च्या आधी सहसा हा रोग आढळत नाही. पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये या रोगांचे प्रमाण जास्त असते असे दिसते. आता याची लक्षणे काय आहेत? व्यक्तीनुसार लक्षणांमध्ये फरक पडतो. लक्षणे अचानक सुरू होतात आणि काही आठवड्याने नाहीसे होतात. कधी कधी महिन्यानंतर किंवा वर्षानंतर पुन्हा उद्भवतात. सुरुवातीची काही लक्षणे अशी आहेत की अतिशय थकवा येतो, तोल सांभाळता येत नाही, हालचालीवर नियंत्रण राहत नाही, हातपाय बधीर होतात, पापण्यांची उघडझाप नीट करता येत नाही, बोलणे अडखळत असते, लघवीवर नियंत्रण नसते, मज्जासंस्थेचा कोणता भाग बिघडला आहे त्यानुसार वरीलपैकी काही किंवा सगळी लक्षणे दिसतात. याची कारणे काय आहेत तर हा रोग एक रहस्य आहे. वैद्यकीय शास्त्राला या रोगाचे अजून कारण समजलेले नाही, परंतु 3 कारणामुळे हा रोग होतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे व्हायरस किंवा विषाणू. शरीरात विषाणू घुसले की ते फार वेगाने वाढतात, त्यामुळे लक्षणे सुद्धा वेगाने दिसू लागतात. काही संथगतीने आक्रमण करणारे विषाणू नंतर शरीरात प्रवेश करतात. त्यांची लक्षणे वेगळी असतात, तर काही विषाणू यापेक्षाही संथगतीने आक्रमण करतात. त्याची लक्षणे कित्येक महिन्यानंतर कित्येक वर्षांनी सुद्धा दिसतात. दुसरे कारण म्हणजे प्रतिरोधक प्रतिक्रिया. आपल्या शरीरात जीवाणू आणि विषाणू यांच्या विरुद्ध लढण्यासाठी यंत्रणा असते, पण हीच यंत्रणा कधी कधी स्वतःच्याच शरीरातील पेशींना शत्रू समजून त्याच्यावर हल्ला करते. याला ऑटो इम्युनो रिॲक्शन असे म्हणतात, ज्यामुळे कदाचित मज्जातंतूमध्ये बिघाड होत असावा. तिसरी शक्यता अशी आहे की विषाणू आणि प्रतिरोधक प्रतिक्रिया या दोघांच्या संमिश्र परिणामामुळे हा रोग होत असावा. विषाणू जेव्हा आक्रमण करतात तेव्हा ते आपल्या शरीरातील काही पेशींचा ताबा घेतात, त्यामुळे शरीरातील संरक्षक यंत्रणेला या पेशी मित्र आहेत की शत्रू आहेत असा संभ्रम निर्माण होतो. अशा गोंधळात ते आपल्याच पेशीवर हल्ला करतात. थंडी, मानसिक ताणतणाव असणाऱ्यामध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असते असे आढळून आलेले आहे. आता याच्यावर उपचार काय आहे तर या रोगामध्ये आहाराला जास्त महत्व आहे. हा रोग लक्षात येतात सुरुवातीला पहिले 5 दिवस फळांचा रस घेऊन उपवास करावा. फळांचा रस किंवा कच्च्या भाज्यांचा रस आणि पाणी सम प्रमाणात मिसळून सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत 2 तासांनी थोडे थोडे घ्यावे. उपवास काळामध्ये पोट साफ होण्यासाठी रोज कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा. उपवास काळानंतर संतुलित असा लॅक्टो व्हेजिटेरियन आहार सुरू करावा. सेंद्रिय खतावर वाढवलेले दोषविरहित कोणतीही प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थ खावे. उदाहरणार्थ फळे, कच्च्या भाज्या, कंदमुळे, निरसे दूध, मोड आलेली कडधान्य, घरी बनवलेले पनीर, ताजे दही, ताजे लोणी, घाणीचे तेल, असंतृप्त स्निग्ध आमले हे पदार्थ खावे. गोडी वाढवण्यासाठी मधाचा वापर करावा. चहा, कॉफी, चॉकलेट, मीठ, मसाल्याचे पदार्थ, साखर, रिफाइंड पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, साठवलेले आणि गोठवलेले पदार्थ खाऊ नये. सर्व प्रकारची फळे खावी. गाजर, कोबी, मुळा, काकडी, बीट, टोमॅटो हे पदार्थ न शिजवता खावे. पनीर
करण्यासाठी दूध नासवल्यानंतर गाळून घेतलेले पाणी फेकून देऊ नये, ते पाणी प्यावे. आहाराला पूरक म्हणून जीवनसत्वे घ्यावे. उदाहरणार्थ थायमिन, व्हिटॅमिन B1, नियासिन, व्हिटॅमिन B3, पायरिडॉक्सिन, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन फ आणि व्हिटॅमिन ई जीवनसत्वे ही महत्वाची आहेत. कॉर्टिसोन औषध ही तात्पुरती घ्यायला हरकत नाही. अतिश्रमाचे काम टाळावे. स्नायू आणि सांध्याच्या हालचाली मोकळ्या होण्यासाठी व्यायाम करावा. सर्वांगाला मालिश करावी. पोहण्याचा व्यायाम करावा. रोज सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने आंघोळ करावी. नेहमीचे काम, नोकरी नियमितपणे चालू ठेवावी. थंड यामध्ये खंड पडू देऊ नये. या रोगाने बहुतेक रुग्णांना उबदार हवामान होते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.